नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनकडून उरणमधील पत्रकारांचा सन्मान। उरण नगरपालिकेतील म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियन या कामगार संघटनेच्या वतीने उरण तालुक्यातील पत्रकारांना कर्तव्यदक्ष पत्रकार पुरस्कार देऊन युनियनचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट सुरेश ठाकूर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियन यांच्या वतीने उरण नगरपालिकेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युनियनचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट सुरेश ठाकूर होते। सामाजिक कार्यकर्ते तथा युनियनचे कार्याध्यक्ष संतोष पवार, सरचिटणीस अनिल जाधव, उरण युनिटचे अध्यक्ष रमेश कांबळे, कार्याध्यक्ष मधुकर भोईर, सचिव नरेंद्र उभारे, हरेश जाधव, ज्येष्ठ पत्रकार प्रदीप पाटील, ज्येष्ठ पत्रकार प्रवीण पुरव आदींसह इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। यावेळी नगरपालिकेतील कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांच्या समस्यासंदर्भात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ॲडव्होकेट सुरेश ठाकूर, अनिल जाधव, संतोष पवार तसेच ज्येष्ठ पत्रकार प्रदीप पाटील, पत्रकार उत्कर्ष समिती रायगड जिल्हाध्यक्ष तथा आवाज महामुंबई चॅनेलचे संपादक मिलिंद खार पाटील, प्रवीण पुरव, पत्रकार संघाचे अध्यक्ष घनश्याम कडू यासह इतर तालुक्यातील पत्रकारांचा शाल, फुलझाड, दिनदर्शिका आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची फ्रेम देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना ॲडव्होकेट सुरेश ठाकूर म्हणाले, पत्रकार हे वर्तमानपत्राच्या माध्यमातून समाजाला विधायक दिशेने घेऊन जाण्याचे काम करत आहेत। त्या पत्रकारांना शासनाने मानधन देणे गरजेचे आहे। युनियनचे कार्याध्यक्ष संतोष पवार म्हणाले की म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनमधील कामगारांच्या समस्याचे निराकरण करण्यासाठी व शासन स्तरावर पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण काम पत्रकारांच्या माध्यमातून होत असते। यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रदीप पाटील, ज्येष्ठ पत्रकार प्रवीण पुरव यांनीही आपले विचार व्यक्त करत म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनच्या पदाधिकारी व कामगार बंधूंचे आभार मानले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी अनंत नारंगीकर सह तृप्ती भोईर, उरण। युनिट थांबायचं, न्याय मिळाला की ते युनिट सुरू व्हायचं। कारण की अगदी लहान जर तुम्ही कारखाना जरी घेतलात तरी तिथे तसंच व्हायचं। अगदी उरणचं सांगायचं तर इंडियन ईस्ट कंपनी होती, आपल्याकडे स्कोर कंपनी होती, ग्रँडवेल होती, असंख्य संप आपण सगळ्यांनी पाहिलेले। लाल बाका घेऊन कार्यकर्ता